आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजी खोब्रागडे, विचारपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी रोशनजी जांभूळकर, डॉक्टर अशोक कापगतेजी, सुरेशजी झुरबुरे, डी.जी. रंगारी, भगवान खराते, मदन बांडेबुचे, मूलचंद कुकडे, कागदराव रंगारी, कल्पना सांगोले, डी.एल. मेश्राम, कीर्ती गणवीर, अशोक गायधने, रेखाताई वासनिक, मंगेश वासेकरजी आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, भारतीय संविधान व लोकशाही पुढील आव्हाने या विषयावरचं एक व्याख्यान आयोजित करून संविधान बचाव कृती समितीनं ही एक संधी मला तुमच्यासोबत संवाद साधण्याची उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आपले अध्यक्ष सुरेशजी खोब्रागडे यांनी फार छान पार्श्वभूमी निर्माण केली. मी सुरुवातीलाच काही एक दोन गोष्टींची तुम्हाला विनंती करतो आहे. हे जे अभियान आपण सुरू केलेलं आहे याचे 8 कार्यक्रम आतापर्यंत 4 जिल्ह्यांमध्ये पार पडले आहेत आणि कंटिन्युअस हे व्याख्यानं चालणार आहेत महाराष्ट्रभर. आणि लोकसहभागातनं हे काम उभं व्हावं याकरता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे. समोर QR कोड्स लागलेले आहेत. आपण कृपया जाताना याचे फोटो काढून न्या. कोणत्याही UPIच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे पाठवता येतात. 100 रुपयांपासून कितीही पैसे आपण पाठवू शकतात आणि या चळवळीमध्ये आपलं आर्थिक योगदान अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. लोकसहभागातून ही चळवळ निर्माण होते आहे असं व्हायला हवं आहे. दुसरं मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुमच्या सगळ्यांजवळ मोबाईल आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या मोबाईलला कृपया एखाद्या मालकासारखं वागू देऊ नका. आज त्याला आपला नोकर बनवा. इन शॉर्ट, जेव्हा केव्हा तुम्हाला मोबाईल येईल तेव्हा कृपया तो मोबाईल उचलू नका, मेसेज पाठवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे काही ऐकता आहात, मी 2 तास तुमच्या पुढ्यामध्ये बोलणार आहे. आता बरोबर 7:30 वाजता आहेत. 9:30 वाजता आपला कार्यक्रम संपलेला असेल. आपल्यापैकी ज्या लोकांना मधून उठणं नितांत गरजेचं असतं त्यांनी जरा कोपऱ्यातली खुर्ची निवडा, म्हणजे त्यांना सहजतेनं बाजूला जाऊन येता येईल. तुम्ही मधून उठायला लागला की बाकीचे लोकही डिस्टर्ब होतात आणि मीही डिस्टर्ब होतो. त्यामुळं कृपया एवढी काळजी घ्या. ऐकल्यानंतर आपल्याला छान वाटलं, मला पटलं, एवढ्यापर्यंत मर्यादित राहू नका. रात्र काळवैर्याची आहे. मे मध्ये होणाऱ्या निवडणुका कदाचित शेवटच्या ठरण्याची शक्यता आहे. ज्या संविधानाच्या भरवशावर आपण सगळे ताठमानेनं उभे आहोत त्या संविधानाला केवळ नख लावण्याचे प्रयत्न होत नाही आहेत, ते पूर्णतः गाडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत, संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे केवळ ऐकून समाधान मानू नका. माझं म्हणणं जर तुमच्यापर्यंत पोचलं असेल आणि ते पटलं असेल तर ते इतरांपर्यंत पोचवा. जे तुमच्या रस्त्यामध्ये येतील, मिळतील, भेटतील, कुठेही त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो तर ही सगळी व्याख्यानं YouTubeवर उपलब्ध आहेत.
श्याम मानव असं यूट्यूबवर टाईप केलं तर तुम्हाला यातलं कोणतं तरी व्याख्यान सहजतेनं सापडेल आणि ते त्यांना ऐकण्यासाठी प्रवृत्त करा. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न उभा राहिला असेल की 41 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाखाली काम करणारी ही चळवळ कधीही राजकारणाबद्दल फारशी बोलली नाहीत, राजकारणात तर कधी भागच घेतला नाही. निवडणुकीच्या राजकारणांपासून पूर्णतः अलिप्त राहणारी ही चळवळ आणि या चळवळीच्या माध्यमातून हे लोक आपल्याला हे काय भलतंच सांगायला सुरुवात करत आहेत असं काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे. ही जी चळवळ गेले 41 वर्ष मी चालवतो आहे, मी माझ्या जीवनामध्ये कोणतंच काम आंधळेपणानं करत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणं आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं. पण हा वैज्ञानिक दृष्टिकोन कशासाठी रुजवायचा आहे? समाजाची प्रगती करण्यासाठी. म्हणजे नेमकं काय? समाजाची प्रगती म्हणजे कशी प्रगती? या देशामध्ये जर एका बाजूनं मेजॉरिटी लोक अधिकाधिक गरीब होत असतील, अडाणी अंबानींसारखे काही माणसं अतिशय श्रीमंत होत असतील, देशभरातले रोड चकचकीत होत असतील, मूठभर 1% लोकांकडे या देशामधली 40% संपत्ती जमा होत असेल आणि या देशामधल्या 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती असेल आणि त्याच्या भरोश्यावर 50% लोक जगत असतील, तर या पद्धतीची चकचकीत दिसणारी प्रगती म्हणजे प्रगती आहे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन अशा पद्धतीच्या प्रगती करता आपण इतके वर्ष समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत काय? त्याचं एकमात्र कारण होतं की आपलं संविधान, आपल्या संविधानं मानलेली मूल्य ही समाजामध्ये जर रुजायची असेल, एक्सेप्ट व्हायची असेल, त्या दिशेनं प्रयत्न करायचं असेल, तर हा समाज विज्ञानवादी झाल्याशिवाय, या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून 41 वर्ष या पद्धतीचे आपण प्रयत्न करत होतो. जयप्रकाश नारायण चळवळीतला मी एक मुलगा, आमचं संपूर्ण क्रांती हे स्वप्न होतं. ही संपूर्ण क्रांती म्हणजे काय? आपल्या घटनेमधली जी 4 मूल्ये आपण स्वीकारलेली आहे, ती मूल्ये समाजामध्ये अक्षरशः अस्तित्वात येणं, त्या आधारावर हा भारत देश चालणं, हे ते संपूर्ण क्रांतीचं स्वप्न होतं. 1975 मध्ये आणीबाणी लादली गेली. 25 जूनला आणीबाणी रात्री 12 वाजता डिक्लेअर झाली. सकाळी 26ला आम्हाला कळली. त्याला विरोध करायचा म्हणून आम्ही वर्धा शहरामध्ये, त्यावेळेस मी वर्ध्यात राहत होतो, वर्धा शहरामध्ये आम्ही पोस्टर्स लावले. 27 जून या तारखेला अटक झाली. पुढे 10 महिने जेलमध्ये काढावे लागले. न्यायमूर्तींनी बाइज्जत बरी केलं. त्यांनी आम्ही पोस्टर्स लावले हे सिद्ध होऊ दिलं नाही. त्यामुळे पुढचे जवळपास 8 ते 10 महिने मला उघड्या डोळ्यानं इमर्जन्सी सुरू असताना या समाजामध्ये भटकता आलं. कशा पद्धतीची या समाजामध्ये दहशत आहे पासून सगळ्या गोष्टी पाहता आल्या. पुढे इमर्जन्सी संपवून इंदिरा गांधींनी निवडणुका डिक्लेअर केल्या. केवळ 50 दिवसांचा अवधी होता. मेजॉरिटी नेते जेलमधनं आत्ताच जस्ट सुटले होते. काही नेते 18 महिने, काही नेते 16 महिने जेलमध्ये होते. आणि अशा अवस्थेमध्ये केवळ 50 दिवसांमध्ये निवडणुकांमध्ये उमेदवार उभं करून त्यांना निवडून आणायचं होतं. उमेदवार सुद्धा सापडत नव्हते. आणि अशा अवस्थेमध्ये जनतेनंच ती निवडणूक खऱ्या अर्थानं लढली. मी तर कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी होतो. वक्तृत्व नुकतंच शिकत होतो. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या मोठमोठ्या मंत्र्यांच्या सभांना जितकी गर्दी असायची त्यापेक्षा जास्त गर्दी माझ्यासारख्या एका मुलाच्या सभेंना असायची. लोक स्वतःहून सभा आयोजित करायचे.
स्वतःहून सगळं काही करायचे आणि त्यातून या देशामध्ये पहिल्यांदा केंद्रीय पातळीवर सत्ता बदल झाला। ते जे जनतेमधलं एक उत्स्फूर्त वातावरण असतं, धडा शिकवण्याची एक मानसिकता असते, फार तुम्ही आम्हाला गृहीत धरता आहात का, हुकुमशहासारखे वागता आहात का, तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवतो, ते त्यावेळेस जनतेनं करून दाखवलं होतं। तीच वेळ आजची आहे असं मला वाटतं आणि म्हणून मित्रांनो हे मुद्दे घेऊन मी तुमच्या पुढ्यामध्ये येतो आहे। लोकशाही पुढील काय काय आव्हानं आहेत हे मी तुमच्या पुढ्यामध्ये टप्प्याटप्प्यानं मांडत जाणार आहे। त्यापूर्वी आम्ही काय कमावलं आणि कुणाकुणाच्या बलिदानामुळे कमावलं याचं भानही आमच्या मनामध्ये निर्माण होणं नितांत गरजेचं आहे। मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांसोबत जी काही लढाई झाली त्याची आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल। बागेश्वर धामचा बाबा म्हणून हा ओळखला जातो। त्या काळामध्ये हरिद्वारच्या एका मोठ्या महंताचा मला फोन आला। ते मला म्हणायला लागले, मानव साहब आप बहुत अच्छा काम करते हो, अंधविश्वास के खिलाफ आप काम करते हो, हम भी इस काम में आपके साथ में जुड़ना चाहते हैं। मी आनंदाने त्यांचं स्वागत केलं। ते म्हणाले, मानव साहब लेकिन आप बिल्कुल अंधविश्वास नहीं मानते हो। मैं बोला जी नहीं, मैं बिल्कुल अंधविश्वास नहीं मानता हूं। आपके मन में किसी भी प्रकार की अंधश्रद्धा नहीं है। मैं बोला बिल्कुल नहीं है। पुढचा प्रश्न त्यांनी विचारला, आपने भारतीय संविधान पढ़ा है? मैं म्हणालो हर व्यक्ति को वो पढ़ना आवश्यक होता है और मैं तो काम करने वाला व्यक्ति हूं, तो मैंने तो पढ़ा ही है, पढ़ना ही पड़ता है। आपने इस संविधान की प्रस्तावना पढ़ी है? मैं म्हणालो जी हां, मैंने पढ़ी है। ये संविधान का जो प्रास्ताविक है उसकी शुरुआत है वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, आम्ही भारताचे लोक। मैं बोला हाँ, इसका मतलब ये हुआ, ते मला विचारत आहेत कि हम सब भारतीय लोगों ने मिलकर इस संविधान को तैयार किया। मैंने कहा बिल्कुल बात सही है। आप वहां पर हाजिर थे उस समय? मैंने कहा ये कैसे संभव है, ये प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है, 22 जनवरी 1947 को वो मान्य की गई है। बाद में 15 अगस्त 1947 को हमें स्वतंत्रता मिली है। मेरा जन्म 1951 में हुआ है, तो ये तो पॉसिबल नहीं ना कि मैं उसमें हाजिर रहूं। फिर अगर आप हाजिर नहीं थे तो ये संविधान कहता है कि हम सब भारतीयों ने मिलकर ये संविधान बनाया है, तो ये सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है? असा प्रश्न त्यांनी मला विचारला। मी म्हटलं कि आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि आप लोगों के लिए ये संविधान नहीं है, ये संविधान हम लोगों के लिए है। जो लोग ब्रह्मा के मुख से निर्माण हुए और आसमान से धरती पर टपके हैं, ऐसे लोगों के लिए ये संविधान नहीं है। आपका संविधान मनुस्मृति है, ये मनुस्मृति को गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है और इसलिए ये संविधान हम सब आम लोगों के लिए है। मित्रांनो, ते इतक्या हुशारीनं या पद्धतीनं मला सांगण्याचा का प्रयत्न करत होते की हे संविधान कोणातरी मूठभर लोकांनी तयार केलं आणि तुमच्यावर माझ्यावर लादलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे। या प्रस्तावनेतल्या फक्त 4 ओळींकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो। सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला, तो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, तरीही त्याला
सामाजिक क्षेत्रामध्ये न्याय मिळावा, आर्थिक क्षेत्रामध्ये न्याय मिळावा, राजकीय क्षेत्रामध्ये न्याय मिळावा। हा न्याय केव्हा मिळू शकतो? जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्याला बरोबरीची संधी आणि वागणूक मिळू शकेल तेव्हाच। विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म, उपासनेची स्वतंत्रता, आम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य, ते अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, आमची श्रद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य, आम्ही जो धर्म मानतो तो अंमलात आणण्याचं स्वातंत्र्य, आम्ही जी कोणती उपासना पद्धती आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणतो, आम्हाला योग्य वाटते ती उपासना पद्धती अंमलात आणण्याची स्वतंत्रता, प्रतिष्ठा आणि संधीची समता, आम्हाला प्रतिष्ठा मिळावी, सर्व या देशामधल्या नागरिकांना समान प्रतिष्ठा मिळावी, समान संधी मिळावी, व्यक्तीची गरिमा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता, या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला समान प्रतिष्ठा मिळेल, राष्ट्राची एकता वाढेल आणि हे राष्ट्र अखंड राहील, या पद्धतीची सुनिश्चित करणारी बंधुता। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही ती चार मूल्य आहे। मित्रांनो, या घटनेच्या माध्यमातून आपण या चार मूल्यांनुसार हा देश पुढे चालेल असं ठरवलं। या दिशेनं दिवसेंदिवस आपण प्रयत्न करत जाऊ आणि हे आपलं स्वप्न पूर्ण करू असं आपण मनाशीच ठरवलं। कारण काय, या देशामध्ये ही चारही मूल्य कधीच नव्हती। या देशात गेली 2000 वर्ष, 2500 वर्ष कधीच समता नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं, साधं शिकण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। या देशातल्या यच्चयावत स्त्रियांना शिकण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। या देशामधल्या ब्राह्मण वगळता इतर लोकांना सुद्धा शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। विषमता तर प्रचंड होती, त्याचं वर्णन मी पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहे। न्याय होता का? मूठभर लोकांना केवळ न्याय होता कसा, तो मनुस्मृतीतले काही उतारे तुमच्या पुढ्यामध्ये मी उद्धृत करणार आहे। सर्वसामान्य माणसं ही जात पंचायतीच्या कचाट्यांमध्ये सापडलेली होती आणि जात पंचायतीचे निवाडे कसे असत याबद्दल मी आता बोलण्याची गरज नाही। या देशात बंधुता होती का? कदाचित होती, कारण या देशामध्ये वेगवेगळ्या पंथाचे लोक, वेगवेगळ्या विचारांचे लोक, वेगवेगळ्या धर्माचे लोक दीर्घकाळ एकत्र राहिलेले आहेत। जगाच्या इतिहासाच्या तुलनेमध्ये धार्मिक लढाया या देशामध्ये किंवा पंथांमध्ये होणाऱ्या लढाया या देशामध्ये कमी झालेल्या आहेत। या अर्थानं थोडी बहुत बंधुता होती, पण ही बंधुता कशा प्रकारची होती? याला बंधुता म्हणायचं का, याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे। ती शंका काय आहे हे मी त्यावेळेस व्यक्त करणार आहे, काही उदाहरणं घेताना मी तुमच्या पुढ्यात व्यक्त करेन। मित्रांनो, या देशामध्ये मी आता तुमच्या पुढे बोलतोय त्यावेळेस मी असं मला मनापासून वाटतं की एक श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। हा माणूस म्हणून मला जगण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार या संविधानानं दिलेला आहे। पण जर मला भारतीय परंपरेनुसार म्हणायचं असेल की मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलतोय श्याम ना मानव, तेव्हा मला त्याच्यासोबत एक जोडावं लागेल। मी श्याम मानव या देशातल्या 2 ते 2500 वर्षाच्या परंपरेनुसार एक शूद्र माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। खरं म्हणजे माणूस शब्द जोडण्याचा सुद्धा अधिकार नाही। का मी असं म्हणतोय?
आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून काय प्राप्त झालं याची खरंच जाणीव नाही, हे मला प्रकर्षानं जाणवतं. म्हणून मी मुद्दाम हे मुद्दे तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो आहे. गेले 41 वर्ष मला या पद्धतीनं बोलण्याची गरज वाटत नव्हती. मनुस्मृतीबद्दल शाहू फुले आंबेडकरांचे या पद्धतीचे जे विचार आहेत ते विचार मला मांडण्याची गरज भासत नव्हती. कारण आपला देश पुढे चाललेला आहे, वेगळ्या पद्धतीनं आपण विकास करतो आहोत. जुने मुद्दे उकरून काढण्याची किंवा उकरून काढण्याची काय गरज आहे असं वाटायचं. पण आता पुन्हा जेव्हा काळाची चक्र उलटी फिरायला लागलेली आहे आणि त्या दिशेने आपण जाताना पाहतो आहोत, त्यावेळेस आपली आधीची अवस्था काय होती याची जाणीव करून देण्याची नितांत गरज मला वाटते आहे.